आता आम्ही चाललो फोटोशूटसाठी. त्याच्यासाठी चष्मा पण घेतला आम्ही आणि माझ्यासोबत आहे मित्र, कारण की फोटो काढण्यासाठी एकतरी जण सोबत पाहिजेत, नाही तर फोटोशूट म्हणजे काढण्यात मजाच नाही मित्रांनो. कसा वाटला नक्की सांगा चष्मा मित्रांनो, आहे ना मस्त. चला तर आता आमच्या गावचा एक व्ह्यू आहे मस्त लगे नंबर 1चा नैसर्गिक, तर तुम्हाला तिथं आम्ही दाखवणार आहे आता मस्त लगे फोटोशूट कसा काढतो मित्रांनो. तुम्ही नक्कीच बघा आणि सांगा मित्रांनो. चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो. तो चलिए शुरू कर. मित्रांनो मस्त लगे आमच्या इकडे पहाडी इलाका आहे मित्रांनो. हा कशाचा तरी आवाज येत आहे, त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. गरमी खूप आली मित्रांनो. कोण जायचं रे? हे बघा मित्रांनो, मनोज गेला समोर. चला आपण पण जाऊ आता. म्हण्या आपण गटी मशीनवर पण जाऊ रे, हे का नाही बरं? तुम्ही 4 चपात्या आणल्या मित्रांनो, एक जिरली, आता एक जाऊस तर जिरती येणार म्हणून एक राहत नाही का मित्रांनो. खूप गरमी होती आता, तरी वातावरण थोडं आता दमट आहे, आभाळ आले मित्रांनो. काय सांगा आम्हाला जेवढं तर पाणी पण येऊ शकताय. ऐसी दीवानगी पे जो न मरते. अरे कहना क्या चाहते हो? मित्रांनो आपल्या मागल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं आमच्या गावचं तळ, ते कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा बरं मित्रांनो मात्र नक्की. त्यानंतर आता तुम्हाला जाणार आम्ही फोटोशूट. अरे ए रस्ता चल मग मित्रांनो, इकडून रस्ता भेटणं थोडं मुश्किल आहे बघा. आता इकडून जंगलामधून जावं लागतं, पायाकडे बघून चल बरं म्हणून. मित्रांनो कुठून काही निघाले जंगलानं. हे बघा मित्रांनो, तुम्हाला इकडे आता सर्व प्रकारचे झाड पाहायला भेटले. मवाचं झाड, बदामीचं झाड, बिब्बीचं झाड. हा मित्रांनो हे बघा, आम्ही काशा झाडाखाली आलो. मनोजला कोणचं फळ भेटलं हे बघा मित्रांनो. कशाचं आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हे काय फळ आहे तुम्ही बघितलं असेल तर सांगू शकता. कशाचं आहे खरं यार मित्रांनो, आणि आम्हालाही नाव माहीत नाही याचं. ज्यांना कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा मित्रांनो. हे बघा चला मित्रांनो, हे झाड आहे मित्रांनो बघा. फळ बघितलं असेल हे बघा. कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. मलाही माहिती नाही कशाचं आहे, कारण की आज आम्ही पहिली बार बघितलं हे पण. ते पण तुम्हाला चल. हे बघा मित्रांनो, इथून आलो आम्ही. आम्हाला नेमका रस्ता पण माहिती नाही, कारण की पहिली वेळ चाललो. रस्ता कोणीकडे आहे ते पण माहिती नाही. इकडे रस्ता भेटेल तिकडे चाललो आम्ही. बघा मित्रांनो, फक्त मित्रांनो लोकेशनची जागा माहिती आहे, रस्ता माहिती नाही. तर आम्ही चाललो रस्ता बघत बघत.
म्हणे या काट्यातून नाही आलास का बे? बघा मित्रांनो, आपण आलो आता बघा मित्रांनो, आमच्या गावचा मेन नाला म्हणजे जंगली वडा. इकडलं दाखवलं जरा पाहिजे नाही खाली उतरू. हे बघा मित्रांनो, कसा वाटला? खाली काय आहे रे तिकडं? खातून नाही रे ना. तर आम्ही मित्रांनो पण जाते आम्ही जाणार आहोत इकडं. इकडं समोर आहे धबधबा आहे. समोर आहे मित्रांनो धबधबा. तर इधर रे मोबाईल. मित्रांनो आता पाण्यातून जावं लागतं, त्याच्यामुळे आता आम्ही पॅन्ट वरी करणार. मनोजला पण करायची. कर चांगली कर बरी. मित्रांनो तुम्हाला बारीक खेकडे मासोळ्या पाहिजे असेल तर नक्की सांगा. बघा मित्रांनो पाण्यातून कसे मासोळ्या पकडाय. तिकडे मासोळ्या लागत असतील तर कमेंट करून सांगायला येतं. आहे का नाही बरं का म्हणे? अरे लयच येत ना रे मासोळ्या एवढूल्या. हे बघा मित्रांनो, खेकडा दाखवतो का? खेकडा कुठे गेला रे? गेलं हे पाठीमागं. गेला मित्रांनो, खेकडा गेला पळून, मला दिसला पण नाही. हे बघा मित्रांनो, आता आम्ही ज्या जागेवर चाललो मित्रांनो तिथं ती जागा आहे का नाही आता नाही. बघा मित्रांनो खेकडा मेला. जंगलात असे का छोटे छोटे कांड होत राहतात, एवढं काय टेन्शन नाही. म्हणूनच काळे खेकडे भेटतील नाही का रे मित्रांनो? काळा खेकडा बघितला असेल एखाद्या वेळेस. चला हा मित्रांनो, पाऊस चालू झालाय. आम्ही जाणार आहे आता तिकडं अशा जागेवर की जेणेकरून आम्हाला पाणी नाही लागलं पाहिजे. तसं जाणार आहे आमच्या लोकेशनकडेच. लोकेशन आणि आलं नाही. किती लांब आहे रे? आणि मनोज, लोकेशन किती लांब आहे का नाही? तिकडला उचलून इकडे घेऊन टाकलं. वरी टाकला तरी म्हटलं रे यावर्षी एवढा कस का नाला खोलवर गेला. डुकरं असतील की रे इथं? थोडा बोलत चल बरं, नाही तर बस आपल्या मागे लागतील. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे इस कदर तेरा साथ ना छो. हे बघा मित्रांनो, फोटो काढण्यासाठी इथं मित्रांनो केवढाले गोटे आहेत मोठमोठाले बघू शकता. म्हणे जिथं आपले फोटो काढते मागं गेलं का काय रे? मागं गेलं वाटतं ती जागा. हा हे का नाही? बघा मित्रांनो, मनोज खेकडा पकडायला. धर बरं दाखवतो. हो बघा मित्रांनो, गोट्यावर कसं धरायला ते. आणि पाऊस सोडून दिला. पाय सोडून दिला का ना मित्रांनो? जर असं पायातून घसरून जर पडलो ना, बघा मित्रांनो इथं असे डुकरं राहतात का नाही. आणि बघा किती उंच आहे. आवडलं का नाही मित्रांनो? आमच्या इकडला सीन मस्त आहे ना. तर वर गिटी मशीन आहे मित्रांनो, काय माहीत. ते गेलो ना आम्ही किती वर्ष झाले. बघा याच्या गावचा नाला ओढा काय म्हणायचं ते म्हणा मित्रांनो. आता तुम्ही ही जागा आहे ना मोठ्याल्या गोट्याची. बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, आम्हाला थोडा घाम पण झाला. कारण की जागा बघा मित्रांनो कशी वाटली. केस बघा मित्रांनो येता व्यवस्थित कसे झाले. बरं वाटतं इथं थोडं येऊन.
बघा मनोज थकला आहे, थोडा बसला आहे. आता मित्रांनो आम्ही जाणार आहोत थेट वरती थोडंसं आणि तिथून नक्कीच जाणार आहोत घरी. म्हणजे खाली एक लोकेशन आहे तिथं पण जाईन आणि त्या लोकेशनवरून आम्ही नंतर बसणार आहे 10-15 मिनटं आणि मित्रांनो मग निघणार आम्ही घरी. तर नक्की मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आमच्या इकडे या आणि असं खंडत जा. हे बघा मनोज थकला आहे. मनोज कसं वाटतंय? थोडासा दम आलाय, नंतर आम्ही इकडे वरी जाणार आहे. मित्रांनो आम्ही बसलो होतो दोघंजण निवांत लगे पाय गमाजूक झाले मित्रांनो, कारण पाऊस आला, थोडा पाऊस पण आलता तर वाटलं भिजन म्हणून आम्ही आता इथं जागेवर थांबलो जराशी. तर चला तर मित्रांनो आम्ही आता इथून निघलो. ती मनोज गेला समोर मित्रांनो, बसलाय जाऊन समोर, ते बसला मित्रांनो तिथं. आम्ही जाणार आता नेक्स्ट लोकेशनवर मस्त लगे फोटो काढण्यासाठी. तिथे गेल्यावर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो. लय भारी दिसायला म्हणे, लय झकास. हां एकदा आपला यूट्यूबचा डायलॉग फॉलो करा, कमेंट करा. हां फॉलो करा आणि कमेंट करा. तसं कसं फॉलो करा, असं काय आहे फॉलो करा असं करा मित्रांनो. करा, हां एकदा तू लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा. हां बघा मित्रांनो ते हात कसा करून दाखवतो. मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. शेअर कसं वाटतंय? गारगार वाटतं, वाटतं गारगार वाटते मित्रांनो. आता ते गेलं त्या गोट्यावर, मी बसतो या गोट्यावर. मात्र मोबाईल गोष्टी काय कळेन झाला. आम्ही जाणार आहोत थेट वरती थोडंसं आणि तिथून नक्कीच जाणार आहोत घरी. मित्रांनो आम्ही आता खेकडा पकडला, तुम्हाला दाखवायचा असेल. हे बघा मित्रांनो खेकडा, हे पहा मित्रांनो, हे डसायला आहे बरं. हे खालून असं असतं मित्रांनो, पहा कसा वाटला मित्रांनो. याच्याहून काळे असतात, हे पांढरा खेकडा आहे. काळा खेकडा पण असते मित्रांनो. मात्र आता याचा जीव नाही घेत, आम्ही सोडून देतो. जाय गेला मित्रांनो खेकडा, ते मनोज गेला समोर. मित्रांनो आता आम्ही त्या लोकेशनवरून आलो, आता आम्ही चालू घरी. हे बघा मित्रांनो आता आम्ही पोहोचलो शेतामध्ये. आम्ही मित्रांनो पहिल्यांदा माळावर व्हिडिओ काढला होता, तो माळा आहे तिकडं. हे बघा आता आम्ही आलो शेतात. तर आता शेतात गेल्याच्या नंतरचा दाखवतो तुम्हाला व्हिडिओ. बघा मित्रांनो आम्ही चाललो शेतात घरी. बघू शकता शेतात पोहोचलो आता नेमकेच. हे मनोज आहे मागं. मनोज बोला. आजचा फोटोशूट कसा वाटला रे? मस्त मस्त वाटला मित्रांनो. आम्हाला पण गमलं थोडं तिथं बसून. मस्त लगे पाणी झुळझुळ पाणी वाहू लागलं. मस्त लगे मोठमोठाले गोटे, लय मोठाले नव्हते, फोटो काढण्यासाठी मस्त होते मित्रांनो. आवडलं आज हिंडून. थोडी इकडं बाहेर आलतो तर बरं वाटलं फोटोशूटसाठी. बघू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आम्ही आज शेतात जाता, कारण की थोडं म्हणलं जरासं गवत वगैरे उपडलं, गवत खूपले जातं. हे बघा मित्रांनो जरासं उपटलं. मात्र आता आला पाऊस, बघू शकता. बघा मित्रांनो पाऊस चालू आहे. हे बघा मनोज थांबला इथं. आता आम्ही पाऊस आता फसलो इथं सध्या, कारण छत्री वगैरे काहीच आणली नव्हती आम्ही आता थोड्या वेळात जातोच घरी. घरी गेल्यावर तुम्हाला आता सांगा मित्रांनो. आणि पाऊस खूप जोरात आला आहे, बघू शकता मित्रांनो. बघा आमच्यापाशी छत्री नाही, काय नाही. आता आम्ही भिजणारच आहे, टेन्शन नाही. कसं वाटतंय? हे बघा मित्रांनो आमच्या शेतात पाऊस चालू आहे. हे आपले मनू दादा भिजला ना, कसं वाटतंय? बघा मित्रांनो पाऊस चालू आहे, चड्डीत पाणी चाललंय. आता आम्ही थोड्या वेळा जाणारच होतो मित्रांनो. बघा वरून झाडाचं सर्व पाणी पडायला बघितलं, बघू शकता मित्रांनो. मनच भिजला, केस झटकायला. आता शर्टाला कोटं पुसाव, कपड्याला मोबाईल पण कळेन झालं, मोबाईल पण भिजला नॉर्मल मित्रांनो. बघू शकता मनोज कसा. यार मोबाईलवर पाणी पण पडायले मित्रांनो. घरी गेल्यावर ब्लॉग बनवा. आता आजचा ब्लॉग असाच इथेच समाप्त. नंतरच्या ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो.